प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींची सैन्याला खुली सूट। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं, दहशतवाद्यांना चोख उत्तर द्या। उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदींच्या सूचना। राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग। सैन्य दलाच्या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला। पाकिस्तानकडनं भारतीय वेबसाईट्स हॅक करण्याचा डाव। 2 दिवसात 2 वेळेला वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न। सुरक्षा यंत्रणांकडनं कसून तपास सुरू। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, तर कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणा। जबाबदारी घेण्याच्या वेळी गायब असं कॅप्शन देत काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवरनं पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट। तर काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ म्हणत भाजपकडनंही जोरदार पलटवार। मंत्री राधाकृष्ण विखेंच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेत स्वतःच्या हितासाठी वापरल्याचा आरोप। बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील यांनी केली होती तक्रार। इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी खुशखबर। इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधनं सूट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। झेंडावंदन म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही। आपण अजूनही तलवार मान केलेली नाही। सब्र का फल मीठा होता है। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यावरनं भरत गोगावलेंचं सूचक विधान। पुण्यामधल्या चांदणी चौकात पीएमपीएमएल बसची अनेक वाहनांना धडक। अपघातात 2 जण किरकोळ जखमी, तर बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडल्याची माहिती। अयोध्येमधील राम मंदिराचं काम 5 जूनपर्यंत पूर्ण होणार। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र बांधकाम समिती अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची माहिती।